अभ्यास करावासा वाटत नाही आहे, करायची इच्छा आहे पण करायला जावं वाटत नाही, करायला सुरुवात करावं वाटत नाही. अभ्यास सुरू केला तर बसावं वाटत नाही, पण मन सांगतंय नाही नाही करायला पाहिजे, मला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही, करायलाच पाहिजे असं सांगतं. पण बुद्धीला काही पटत नाही आणि अभ्यास काय आपण सुरू करत नाही. पण करायचं आहे ना तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. आपोआप अभ्यासाला लागाल. सकाळी 7 पासून रात्री 11 वाजेपर्यंत मजबूत अभ्यास करायला लागाल. नक्कीच अभ्यास करायला लागाल. त्यातली पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे फक्त आपलं स्वप्न आहे का की या स्वप्नासाठी काही त्याग करायची तयारी ठेवली आहे? जर त्याग करायची तयारी आहे तर नक्कीच तुम्ही सकाळी 7 पासून अभ्यासाला लागाल. एक. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला या क्षेत्रात यश मिळवल्याशिवाय पर्याय नाही अशी अपरिहार्यता तुमच्या मनाला, मेंदूला सातत्याने त्रासवली पाहिजे, तर तुम्ही फुल टाईम अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही आहे. नंबर 3, नियोजन. परफेक्ट नियोजन पाहिजे. जर नियोजन नसेल तर आपण भरकटू. चाललंय म्हणून चाललंय तर चाललंय, चालू ठेवतो आपण, पण ते कुठं संपलं पाहिजे, कुठं पूर्ण झालं पाहिजे, कुठं ते प्राप्त झालं पाहिजे, ह्याच्या कुठल्याही डेडलाईन नसतील तर आपण ते पूर्ण नाही करू शकत. आणि म्हणून तुमचं नियोजन पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट, आपण निवडलेलं क्षेत्र कुठं थांबायचंय, कुठं संपलं पाहिजे, कुठं पूर्ण झालं पाहिजे, याचा पूर्णविराम कुठे आहे हे निश्चित झाला पाहिजे. जर याचा पूर्णविराम निश्चित नसेल, आपलं डेडलाईन निश्चित नसेल, तर आपण आज नाही काम करणार. आपल्याला उद्या कुठं थांबायचं आहे याची गॅरंटी, याची शाश्वती आपल्यासमोर निश्चित पाहिजे. 5वा मुद्दा, आपण जे निवडलेलं क्षेत्र आहे ना ते आपण मस्तपणे अभ्यास करावा, चांगलं यश मिळावं, यासाठी आपल्या मागे कोणीतरी त्याग करतंय. आपली आई, आपले वडील आपल्यासाठी 24 तास मेहनत करतायत. त्यांचा चेहरा आठवा. ते अहोरात्र दिवस रात्र मेहनत करतायत आणि त्या मेहनतीसमोर आपली मेहनत काहीच नाही. आपण तर AC, वायफाय थंड बसून लायब्ररीत बसून अभ्यास करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपण करत नाही कारण आपण कंटाळा करतोय. त्याला नेहमी आठवायचा प्रयत्न करा, नक्कीच यशस्वी व्हाल. त्यानंतर लास्ट महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडिया कमीत कमी वापरा, अन्यथा बंद करा. त्याशिवाय तुम्ही यशस्वी होण्याकडे जाणार नाही. सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअप या गोष्टी जास्त डिस्ट्रॅक्टेबल आहेत. यूट्यूबवर किमान अभ्यासाच्या गोष्टी सापडतील, पण आत्ता मी जे बोललोय त्यावर मात्र ऑलमोस्ट नगण्य गोष्टी आहेत. त्यामुळे हे टाळण्याचा प्रयत्न करा ॲज अ स्टुडंट. आणि लास्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच मला या क्षेत्रात निवडलेलं उच्च यश मिळवायचं आहे ह्याची जिद्द चिकाटी ठेवा. टार्गेट ठेवा उच्च, तर तुम्ही किमान या पातळीवरचं यश मिळवा.